चटणी आणि गवारची भाजी। ही भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। यामध्ये वाटण घालण्याची गरज नाही, म्हणजे शेंगदाणे किंवा खोबऱ्याचं वाटण मात्र घालायचं नाही। गवार निवडून घेतली आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। गावठी गवाराला काटे असतात, त्यामुळे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घ्यायचं आणि पाणी न घालता हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे, किंवा पाट्यावर वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये पाणी घालण्याची तशी फारशी गरज नाही। मस्त असं हे वाटण तयार झालं। लगेचच फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा तेलावर चांगला परतवून घ्यायचा। दुपारच्या जेवणात मांडे आणि आमरसाचा बेत तर होताच, पण अशी ही ताजी हिरवीगार गवार बघितली तर खाण्याचा मोह काही आवरला नाही, म्हणून मी माझ्या पद्धतीने ही गवार बनवली आहे। तेलावर कांदा चांगला परतवून घेतला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा परतवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचं। शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं घालण्याची गरज नाही, बेसन पीठ घातल्यामुळे मस्त अशी चव लागते। पण हे बेसन पीठ तेलावर चांगलं परतवून घ्यायचं। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि तेलावर अगदी छान खरपूस सुगंध येईपर्यंत परतवून घेतलं की मग सगळ्यात शेवटी हिरवी मिरची, आलं लसणाची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आणि चांगलं परतवून घ्यायचं। जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जावा म्हणून चांगलं परतवायचं, नाहीतर खाताना आलं लसणाचा कच्चेपणा जाणवतो। 5 ते 6 मिनिटं हे चांगलं परतवून घेतलं की मग राहिलेले मसाले घालायचे। पाव चमचा हळद, 1 चमचा यामध्ये गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायची। लाल मिरची पावडर वापरायची नाही, कारण आपण हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरली आहे। तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तर हिरवा मसाला घालण्याची गरज नाही। आता लगेचच हे चांगलं परतवून घेतलं की मग गवार घालायचं आहे। गवारामध्ये बरेच जण बटाटा सुद्धा घालतात, तुम्हाला आवडत असेल तर घाला। बऱ्याच जणांना गवारची भाजी खायला आवडत नाही, कारण तेच चवीची खाऊन कंटाळा सुद्धा येतो, म्हणून या वेगळ्या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा। यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालण्याची अजिबात गरज नाही। बेसन पीठ घातल्यामुळे एकदम वेगळ्या चवीची ही भाजी तयार होते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर वाफेवर सुद्धा गवार शिजवू शकता, पण इथे मी अगदी पाव कप पाणी घातलं। जास्तीचा रस्सा नको म्हणून पाणी मात्र थोडंच घालायचं। आता यावर झाकण ठेवायचं। 7 ते 8 मिनिटं कमी आचेवर शेंगा शिजवून घ्यायच्या। 7-8 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजल्या जातात।